तर भावांनो नमस्कार, जय शिवराय. माझं नाव महेश. पुन्हा एकदा सर्च करतो तुमच्या लाडक्या बायजड चॅनल महेश कुंभार ग्राफिक्स वरती. तर भावांनो आज आपण एकदम कडक आणि एकदम खतरनाक असा विषय हा व्हिडिओ टाकलाय भावांनो. तुम्ही थंबनेल आणि स्क्रीनवर बघू शकता भावांनो. आजचा आपला व्हिडिओ म्हणजे जे लहान मुलं असतात त्यांच्या बॅनर डिझाईनवर होणार आहे. तर भावांनो एकदम कडक असं आपलं आजचं शुभेच्छा देणार आपण इथे बॅनर डिझाईन करणार आहोत. तर आजचं बॅनर डिझाईन आपलं बर्थडे लहान मुलांचं बर्थडे डिझाईन बॅनर होणार आहे. तर भावांनो बर्थडे बॅनरची लिंक बर्थडे बॅनर जे मटेरियल आहे भावांनो ते आपण प्रोव्हाइड केले PLP PSD आणि JPP म्हणजे PNG मटेरियल. तर भावांनो त्याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही सर्व जे मटेरियल आहे ते डाउनलोड करू शकता. आणि भावांनो डाउनलोड करण्यासाठी 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो या व्हिडिओमध्ये कुठे दिसणार आहे. तर भावांनो व्हिडिओ पुन्हा बघा आणि शेवटपर्यंत बघा. तर भावांनो अशाच प्रकारे आपलं मटेरियल आहे भावांनो. तर भावांनो बघू शकता आपले बॅनर जे आहे ते एकदम HD प्रकारे होणार आहे भावांनो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एकदम कडक आणि एकदम म्हणजे सिनेमॅटिक टाईपमध्ये आपण इथे बॅनर बनवायचं आहे. ते खूप म्हणजे सिनेमॅटिक टाईपमध्येच बॅनर आहे भावांनो आपलं. तर भावांनो आपण इथे थोडं फॉग डिझाईनचा आपण यूज केला आहे, थोडं सिनेमॅटिक टाईपमध्ये पण क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर भावांनो बोडा सांगू आता आपला व्हिडिओमध्ये. तर भावांनो अशा प्रकारे तुम्हाला ड्रॅगन ड्रॉप आपण इथे प्रोसेस यूज करतोय. आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते मी इथे टाकलंय. तर भावांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व जे मटेरियल आहे मी ते तुम्हाला इथे अप्लाय करून धावून देतो. तर भावांनो अशा प्रकारे आपलं जे मटेरियल आहे ते होणार. तर भावांनो अशाच मटेरियल आपण मोबाईल डिझायनरला आपण दिले भावांनो, म्हणजे आपण PLP क्रिएट करून दिली. तर भावांनो बघू शकता एकदम कडक असं मी तुम्हाला एक जे मटेरियल आपलं ते क्रिएट करून धावतो. ओके. तर भावांनो अशाच प्रकारे आपलं एकदम कडक असं मटेरियल आहे भावांनो. ओके. तर मग मॉडेलचा फोटो म्हणजे आपला लहान मुलाचा फोटो नाही. तर भावांनो पहिले तर आपण शॅडो घेऊन घेतो, कारण आपण शॅडो लावल्यानंतर लहान मुलाचा फोटो लावू शकतो. कारण आपली जी शॅडो ते पाठीमागे दिसली पाहिजे भावांनो, तर थोडा इफेक्ट पडतो भावांनो. कारण असं म्हणजे की बाबा तिथे तो मुलगा उभा आहे आणि तिची शॅडो मागे पडली म्हणजे असं थोडं चांगलं वाटतं भावांनो, कारण नाही तर चिपकवल्यासारखं वाटतं. अशा प्रकारे आपण शॅडोचं जे आहे ते पूर्ण जे भाग आहे तो टाकून देतोय. ओके. तर जे पूर्ण शॅडो भावांनो ते मी तिथे अप्लाय केलेली आहे. आता नंतर आपलं जे मुलाचं नाव आहे जी गणेश ते मी इथे टाकतो. तर भावांनो हे नाव चेंजेबल नाही देऊ शकत, कारण भावांनो इथे जे तो फॉन्ट आहे तो DG फॉन्ट आहे. त्यामुळे भावांनो आपण तो फॉन्ट चेंजेबल देऊ नाही शकत. आपण तो मग PSD फाईलमध्ये आपण सर्व मटेरियल चेंजेबल आहे, फक्त त्या फॉन्टला सोडून सर्व मटेरियल चेंजेबल आहे. डायरेक्ट मी जसं बनवलं आहे पहिल्यापासून तसं तुम्हाला सर्व तिथे दिसणार आहे भावांनो. तुम्ही काही करू शकता, पाठीमागचं बॅकग्राऊंडसुद्धा चेंज करू शकता. बघू शकता भावांनो हे आपलं JPP म्हणजे आपले PLP फाईल समजा भावांनो. याला आपण समजू PLP फाईल, कारण PLP फाईलसुद्धा अशाच प्रकारे होणार आहे भावांनो पूर्ण. तर हे आपले समजा PLP फाईल. ओके. तर भावांनो हे आपले PLP फाईल अशा प्रकारे आपण पहिले फुगे लावले, नंतर मग शॅडो, नंतर आपला मुलाचा फोटो, नंतर त्याच्या पायावरती शॅडो, नंतर जी गणेश नाव, शुभेच्छा, नंतर आपला लोगो, नंतर थोडंफार ॲडिट. भावांनो बघू शकता आता आपण आले PSD फाईलकडे. तर भावांनो हे बघू शकता आपली PSD फाईल. भावांनो बघू शकता आपण बॅकग्राऊंड घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचं बॅकग्राऊंड, नंतर त्यावर थोडा इफेक्ट, नंतर हे बघू शकता सर्व गाडीचा फोटो, थारचा फोटो अशा प्रकारे भावांनो पूर्ण चेंजेबल आहे. बघू शकता पूर्ण चेंजेबल आहे भावांनो, काहीच नाही भावांनो. पूर्ण चेंज करू शकता भावांनो. पूर्ण डिझाईन तुम्ही चेंज करू शकता. मागे जर तुम्ही दुसरं वातावरण लावलं तर दुसरं सुद्धा वातावरण लावू शकता. मी थोडं डार्कमध्ये वातावरण लावलेलं आहे. तुम्ही सुद्धा थोडं कलरमध्ये पूर्ण वातावरण लावू शकता. एकदम आपण PSD जे आहे ते चेंजेबल दिले भावांनो, एकदम कडक. हे भावांनो बघू शकता मी तुम्हाला 1-2 नाव जे आहे ते चेंजेबल करून धावतो. तर भावांनो अशा प्रकारचं आपलं PSD फाईल होणार आहे. PSD फाईल एकदम कडक अशी भावांनो बघू शकता HDमध्ये. आवडले असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला अशाच प्रकारचा सपोर्ट द्या, कारण भावांनो मागच्या जे लग्नपत्रिकेचा व्हिडिओ त्याला खूप चांगला सपोर्ट आला. तर भावांनो जो कोणी नवीन असेल त्याने तो व्हिडिओ बघायला नसेल तर लवकरात लवकर आपल्या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ बघून घ्या, कारण आपण तिथे फ्रीमध्ये PSD फाईल जी आहे ते प्रोव्हाइड केली आहे. आणि भावांनो या व्हिडिओला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व मटेरियलची लिंक मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. आणि भावांनो जर आपला व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. भावांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.